गुड इवनिंग दोस्तों। गुड इवनिंग। कहाँ पे आ रहे पाम्या? हम आए पंचवटी, रामकुंड, गोदावरी गोदावरी। टॉपिक पे आते। रंगोली का एग्जीबिशन है नासिक महानगर पालिका। रंगोली बोलते उसको। तो गुड़ी पाड़वा के पर्व पे 5 दिन का प्रोग्राम है। 2 हमने मिस कर दिए इस बेवकूफ की वजह से। आज का मिस नहीं करेंगे। आगे के वीडियो में आपको समझ में आएगा एग्जैक्टली यहाँ पे क्या होने वाला है। तो आओ चलो ये वीडियो यहीं से स्टार्ट करते हैं। वेलकम टू आशिक साहब बाबू मशाई चलना जल्दी। We're really glad that you're our friend, and this is a friendship that'll never ever end. नमस्कार दादा पाम्या, हा. विचार तर काय आज? आता आज काय इथे आज इथे महारांगोळीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. साधारण 150 महिलांच्या हस्ते आपण इथे 25,000 स्क्वेअर फुटाची रांगोळी काढणार आहोत. अरे बाप बर जबर पाम्या, म्हणजे किती मेहनत लागत असेल का हो? 150 महिला 1 महिना या सर्व रांगोळीवर काम करत होत्या आणि त्या आता इथे प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करत आहे. काय बात आहे पाम्या, तुला पम्याला जमल आमच्या? जमेल ना. त्यांनी 1 महिना अगोदर आम्हाला कॉन्टॅक्ट केला असं तर जमलं असं पम्याला पण. रांगोळीत नाही काढता येत ना पण. येईल आम्ही शिकवू, पम्याला शिकवून देऊ आम्ही रांगोळी. तर मग पुढच्या वर्षी फिक्स पम्याला आमच्याकडनं रांगोळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही बघू कसं बनवता. 100% बघा. धन्यवाद दादा. आणि आमच्या महिलांचे पण या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ घ्या आणि त्यांचे अनुभव जाणून घ्या. नक्की. बरं आपण तर पम्या नाव विचार. दादा तुमचं माझं नाव शिवाजी बोंदार्डे, मी या समितीचा अध्यक्ष आहे. अरे नमस्कार. आणि मला तुम्हाला भेटून खूप आनंद झालेला आहे. प्रमोदराव, तुम्हाला भेटून मला खूप आनंद झालेला आहे. तुमचं आमच्या या रांगोळीच्या सगळ्या महिलांच्या वतीने मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आमच्या या रांगोळीच्या पटांगणामध्ये. अरे थँक्यू. चला मग जाऊया. चल या रांगोळी बघा आणि अनुभव आमच्याशी शेअर करा. नक्की. या प्रमोदराव या. हेलो हेलो, तुम भी रंगोली देखने आए हो क्या? अरे अरे तू दिखी नहीं रे. तू पण रंगोली बघायला आली? अरे तुम्ही रंगोली देखने आए हो क्या? अरे मस्त. चल पम्या. आप भी रंगोली देखने आए हो क्या? अरे ये भी देख रहे हैं. थोड़ा देख लेता फिर बात करते. ठीक है. चल पम्या देख लेते है की नाही. ओके. आ जा. विचारता येईन ना काय करताय. कुठे ताई? अरे समोर बघ. काय चाललं तुझं? मस्त रांगोळी काढताय, मस्त वाटलं आपल्याला. काय तुम्ही बनव. इंचार्ज आहे का इथल्या? नाही काय? मग रांगोळीची प्रॅक्टिस कधीपासून करताय? 2 वर्ष झाली. बापरे, म्हणजे भरपूर एक्सपिरियन्स आहे. हा, अच्छा मोठे रांगोळ्या काढतात त्याचा काय? हो, पर काय बनवताय आज तुम्ही? आम्ही सायकल काढतोय. अच्छा इथं चालू आहे अजून पण. तर जोपर्यंत कम्प्लीट नाही होत दाखवता तर येणार नाही. पण तशी समजते सायकल पूर्ण होत आहे जवळ. हो नाही, आपल्याला पूर्ण मेहनत दाखवायची आहे की नाही. तर थोडस ग्लिम्स घेऊन घ्या पम्या. इन्फॉर्मेशन तर भेटली आपल्याला. नक्की कम्प्लीट झाल्यावर व्हिडिओ तर घ्यायचाच आहे. तर थँक्यू. खूप छान काम करताय तुम्ही. धन्यवाद. हे फालतू प्रश्न करतो. सायकल कोणत्या कंपनीची आहे? परत ठीक आहे, थँक्यू. बरं छडी आहे का तुमच्याकडे? द्या 2-4 लावून याला. ती पण रांगोळी काढते. गाडी आणायची अजून. बरं पम्या, नका मार नका. चला डिस्टर्ब नाही करू. तुम्ही बनवा लवकर. आम्ही जरा फिरून आलो आहे की नाही. आम्ही दुसऱ्याला डिस्टर्ब करून येतो. म्हणजे तुमची रांगोळी लवकर होईल. चालेल. चला. हॅलो चला. ताई तुम्ही कोणता काय रांगोळी काढताय? ही आमची महारांगोळी आहे. नाशिक स्वागत यात्रा समिती यांच्यातर्फे इथे रांगोळी 10वं वर्ष आहे अरे वा. महारांगोळीचं. आणि एवढ्या भव्य प्रमाणात रांगोळी काढणं हा आमच्या सर्वांसाठी एक खूप अविस्मरणीय असा अनुभव असतो. दरवर्षी एवढ्या सगळ्या महिला या क्षणाची अगदी आतुरतेने वाट बघत असतात की कधी एकदा महारांगोळीचा आम्हाला मेसेज येईल आणि आम्ही इथे सगळ्याजणी मिळून येऊ रांगोळी काढायला. बरं आमच्या ह्या पम्याचं तोंडवालं रांगोळी काढून देता का? तुमचं काढायची आहे रांगोळी? हा थोडं. अच्छा, आहेत ना तुमच्यासारखे पण आमच्या इथे रांगोळी? काढूया आम्ही पोर्ट्रेट. चालेल.
हो खूप जण नक्की मग डन झालं बरं का. पोच देतो तेव्हा पोच देतो मी. बरं चला, तुम्हाला डिस्टर्ब नाही करत. कम्प्लीट झाल्यावर नागरी कर्तव्य. हा. छान छान छान. चला थँक्यू. थँक्यू. जय श्री कृष्ण. बरं काय बनवताय तुम्ही? दिसतात दहीहंडी. हो छान छान छान. कम्प्लीट करून घ्या मग व्यवस्थित व्हिडिओ काढून है ना. मी बोलतो. नमस्ते नमस्ते. नमस्ते. तुमच्याकडे काय काम दिलेलं आहे? आमच्याकडे आम्ही आखणीचं काम होतं आमचं. आखणी करतो आणि सुपरवायझर म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघत आहोत. असं वाटतंय तुम्ही आर्ट्स मध्ये एक नंबर मिळवलाय. येस येस. मी स्वतः आर्टिस्ट आहे, चित्रकार आहे. अरे मस्त. बरं वाटलं आर्टिस्टला. थँक्यू. बरं खूप म्हणजे प्लॅनिंग करून एवढं मोठं म्हणजे एरिया, त्याच्यात रांगोळी खूप प्लॅन करावं लागत असेल ना. हो साधारण 6 महिने अगोदर या गोष्टीची विचारपूस वर्षाची करायची असते आणि 1 महिन्यापासून सगळ्यांना काम वगैरे आपण त्या ठिकाणी वाटून देत असतो. आणि जसं मी एक्झाम्पल्स बघितले ना 2-4, खरंच एकदम म्हणजे मेहनत तर आहे पण स्मार्ट वर्क आहे खरंच. म्हणजे आधी सगळी आखणी करून घ्यावी लागते ना हो. आणि सगळ्यांना काम वाटून दिलेलं असतं. ज्याला काही काम दिलं ते परफेक्ट त्या ठिकाणी करता पण आहे आणि मन लावून करताय main म्हणजे. तर 10 वर्षापासून हे काम चालू आहे. तर काही काम असेल तर आमच्या ह्या माकडाला पण द्या ना. हो नक्की. पण करायला आवडेल का? माझा हात बघा. रांगोळीचा एक कण तरी येणार काय? नाही तर मला आवडलंच. येस येस. हो रांगोळी काढायला. थँक्यू सर. थँक्यू. चला मग आम्ही थोडं अजून बघून फिरून हो, येतोय. yes, yes, yes. बरं टोटल कम्प्लीट व्हायला किती वेळ लागेल? साधारण रात्री 10:30 पर्यंत. आणि मग सगळं बघायला आम्हाला परत उद्या उद्या सकाळी रात्री या ना उशिरा. उद्या रात्री या. बरं उद्या संध्याकाळी काय मग? उद्या संध्याकाळी आपण वारसा म्हणून हा हा हा. शस्त्रस्त्रांची सगळी माहिती त्या ठिकाणी सांगितली अरे शस्त्र कसे चालवायचे त्याचं प्रात्यक्षिक पण असतं त्या ठिकाणी सांगितलं. अच्छा, मग उद्या आता आम्ही येणारच आहे पण आता मला रांगोळीचे व्हिडिओ साठी सकाळी एक चक्कर घ्यावं लागेल. बरं मी रात्री जमलं तर एक चक्कर परत येतो है की नाही? है ना पाम्या? चलो थँक्यू व्हेरी मच. पाम्या हाँ. इधर देख. जय श्री राम. जय श्री राम. अभी तक पूरा बनाने. बरं ताई श्रीराम लक्ष्मणच आहे का? अच्छा. हा थोडा अंधाळा आहे, त्याला दिसत नाहीये. कळत ए. नाहीये. आता काय सांगायचं, सीता माता पण असते, हनुमानजी पण असतात है ना. अरे मग या दोघांचा फोटो आहे ना आता. बरं किती वेळ लागेल कम्प्लीट व्हायला? अजून 2 तास. आई जबर. बरं तुम्हाला डिस्टर्ब नाही करत? तुम्ही डबा आणलाय ना. हो, वाटलाय. हा, मग ठीक आहे, मग ठीक आहे, चालेल. सॉरी. चला पाम्या. प्रेक्षक नाशिककर असतील तर त्यांनी कृपया बाहेर जायचं आहे. काय कारण रांगोळीच्या याच्यामध्ये अच्छा ती गणपती महिलांना बाप्पा. त्रास होतो आहे. शुभम करत जे लोक रांगोळीच्या याच्यामध्ये नसतील त्यांनी बरं कृपया तुम्ही करा, डिस्टर्ब नाही करत तुम्हाला. बॅरिकेडिंगच्या बाहेर जायचं आहे. डिस्टर्ब नाही. आधी पुसते ना थोडी. ये देख कितना मतलब इतने सारे रंगोली अलग अलग कलर के. ये रंगोली सीधा फैक्ट्री से ही है. आज किधर से भी आई हो तो यही रंगोली यहाँ पे यूज हो रहा है ना. मतलब नियोजन बहुत अच्छा है ना. इनको खाने पीने का सब ध्यान रखा जा रहा है, रंगोली वगैरह सब. लेके जाते हैं. हाँ अभी देख इधर कुछ तो भी है इन सब के लिए नाश्ता वगैरह. नाश्ता. तो मैनेजमेंट बहुत जबरदस्त है बाकी. और लोग बाहर के साइड से बैठेंगे जब वो साइड. नाश्ता मेरे को भी चाहिए. हाँ और बहुत अच्छा सा एक नदी किनारा, ठंडी ठंडी हवा चालू है, बहुत अच्छा माहौल चल रहा है. लोग भी एक्साइटेड है, मतलब हमारे जो दीदी लोग हैं. तो आओ चलो देखते हैं और कितना कुछ कंप्लीट हुआ है क्या नाही और वीडियो निकालते. ठीक आहे, चल. पसरायचं ओके असं 2 हातांनी असं पसरायचं. ओके ठीक आहे. करा की तू मग करा. तर माझा हात उचल बरं. चल हा बरोबर. झालं माझं काम चाललं. थँक्यू बरं का मला रांगोळी काढायला शिकवलं. थँक्यू. पम्या क्या कर रहा था? अरे सॉरी. थँक्यू बरं का रे. वेलकम. हाँ इधर. कसे आहात तुम्ही? मी एक नंबर. अरे वा छान. दीदी हे का तुम्हाला मग स्वतः आहे ना 2 दरवर्षी एकदा आमच्या इकडे रांगोळी बघायला. अरे नक्की. बरं हे काय करताय आउटर साइडचं? फक्त बॉर्डर बनवताय का? पांढरी बॉर्डर बनवतात. ओके ग्रेट.
तुमची एवढी मोठी टीम आहे ना. हो मग तुम्ही पण जॉईन व्हा. तुम्ही जॉईन व्हा आम्हाला. हो. नमस्कार सर. हा, नमस्कार दादा. नमस्कार. हो, तुम्ही इथले क्रिएटिव्ह हेड काय? नाही 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 मी देर इज नो क्रिएशन इन मी. मी फक्त मॉनिटरिंग करायला येतो. ओके, यू आर अ ग्रेट मॉनिटर. येस. हा, मग अजून किती दिवस आहे अजून मी? हे उद्या आहे ओके. आणि उद्या जे आहे ते उद्या अमावस्या आहे. हो हो हो. त्या दिवशी संभाजी महाराजांचा बलिदान दिन आहे. त्या दिवशी वारसाचा शस्त्रविद्या प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आहे. आणि परवाच्या दिवशी आपलं जेव्हा नवीन वर्ष असतं ओके. तेव्हा त्याचं हे असते परिक्रमा असते प्रदक्षिणा असते इकडे सगळं ढोल ताशे सगळं घेऊन. हो, मला पाहायला भेटेल का उद्या? या ना किती वाजता याल तुम्ही उद्या? मी सांगा. तुम्हाला दानपट्टा चालवायचा आहे का उद्या? आहे. नाही चालत आहे तो. मग तुम्ही बघू शकता का? हा, बघू शकतो. मग बघायला या. बघू शकतो. नक्की या. मग उद्या संध्याकाळी 6:30 वाजता लखन गुरुजींची जी टीम आहे हा हा हा. जी कोल्हापूरला असते ती या ठिकाणी दानपट्टा त्याच्यानंतर दंड भाला या सगळ्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार आहे याच ठिकाणी. आणि हे जे आता लहान मुलं इकडून गेले ना हा, हा, हा. समोर या. ती नाशिकची टीम आहे तिथली. हे इकडे या इकडे या पोरींनो. गर्ल्स इकडे या. त्याचं नाव काय माहितीये का? पमे. हा. तर त्याला उद्या बघायला यायचंय. तुम्ही उद्या प्रात्यक्षिक दाखवणार आहे ना त्याला? आता ही नाशिकची टीम आहे. ओके. लखन जाधव गुरुजी आहेत त्यांनी शिकवलं यांना. ओके. तर ते पण प्रात्यक्षिक करतील आणि कोल्हापूरच्या लखन जाधवची टीम पण करतील. तर नक्की आहे बघायला. ओके. बरं, हे हे पण असं करणार आहे ते. हा काय चालवणार आहे ते? हे काय काय चालवणार आहे सांग? ही आमची धृती आहे. ती सगळं तिला माहिती आहे. भाला पट्टा ही पण सांगतो. हा. नाही 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 बोला बोला ही मेन अट्रॅक्शन आहे आमची. बोला बोला बोला. ही बेस्ट फ्रेंड आहे. हा सांग ना काय काय चालवणार? निघा पण एकच सांग. लाठी, काया, पट्टा, तलवार, भाला. आणि अरे हे वा. पण चालवते. ही स्टार अट्रॅक्शन आहे एकदम. बरं तुम्हाला माहितीये का आमचा पम्या पण काहीतरी चालवतं. चालव. तोंड चालवतो. बरं 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 मुलींना एक रिक्वेस्ट आहे प्लीज. हा फ्रंट रो ला असणार आहे. तुमच्याकडे जे शस्त्र असेल ना प्रत्येकाने याच्या तोंडावर एक मारून जायचं. थँक्यू गर्ल्स. दुसरं काही कळत नाही मला. मला इथं बघायला आणलंय का मार खायला मला? मारू नका. सेकंड थँक्यू. मी काय थँक्यू. उद्या नक्की आहे. उद्या नक्की आहे. नक्की कोणी तुला मारणार नाही. डोंट वरी. प्रात्यक्षिक होईल. ओके. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद गर्ल्स. बेस्ट लक बर का उद्यासाठी. हे तुला पण. पम्या हा हा हा. देख फ्रेंड्स लोग आए. इनको पहचानता रहेगा? दीप्ति जी. हाँ तुषार दादा. तुषार भाऊ. बरं आपण आज कुठं आलोय आमच्या पम्याला सांगा. आज महारांगोळी बघायला आलेलो नाशिकची महारांगोळी. आता हे पाडवा आलेला आहे ना, तर नाशिकची महारांगोळी बघायला आलेलो आहे आम्ही. कुठे आलो माहितीये का तुला? तुझ्यासाठी ती महारांगोळी गौरी माझ्या पटांगण. साईजनुसार ती महारांगोळी. काय नाही साईज नाही व्हायचं याच्याने. आईने दिलं ना तू पण नाही साईज मॅटर माइंड मॅटर. मॅडम ती रांगोळी चाललं त्याला 5 मिनिटं लागतील मला अर्धा तास त्याला लागतो. पाहून वाटतं का डोकं आहे माइंड आहे. आहे ना वाटतं ना. हुशार आहे बोलतो तो. बोलतो मग माइंड आहे ना. बोलल्यावर माइंड नसतं फक्त तोंड चालतं त्याचं. आन्सर देतो आम्हाला. शाळेत नाही जातो बेटा. का तू पम्या? नाही असं नाही असं त्याला हे नाही करायचं. आज जातो आज जातो. जातो ना. हुशार विद्यार्थी तू शाळेतला मला कळलं. फ्रेंड आहे ना. अरे मग आपण फ्रेंड आणि आहे. मी- आपण पण फ्रेंड आहे. किती 6 4 6 to 6 म्हणून तुला शाळेत घेत नाही. हा म्हणूनच नाही घेत वाटतं. आमच्या स्कूलमध्ये आमची प्री प्रायमरी स्कूल इन्फंट किड्स आहे. त्याच्यामध्ये मी तुझं ऍडमिशन घेऊ. ओके. तुला रात्रीच्या शाळेत टाकून देते दगडी शाळेमध्ये. चांगल्या स्कूलमध्ये दगडी. तू good boy आहे ना. मी पण शिकली नाही काय सांगू तुला. मला या अभ्यासाचा वैताग आलाय कंटाळा येतो. तर पम्या वो भीक माग ना. ए नाही नाही. थांबा ना. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ऑलवेज तुझी आयडी पाठव सगळं पाठव माझ्या ग्रुपला पाठव. तू प्लीज फॉलो येईल. आम्ही तर बापरे. पमे आपला पॅम्स. पम्या
आणि मेरे चॅनल का कोण बोलेगा? हा, नाशिकचा बाबा मावश आहे, आपण चांगलं करतो. आणि पम्या मी हा, दीप्ती 62. दीप्ती जी. दीप्ती जी सांग द्या थोडासा त्यांना. हा, दीप्ती जी 62. फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. ते लाल झालंय, white नाही. क्यूटेस तू कोण बुक्का मारून गेलं तुला हा, ते रंगपंचमीच्या दिवशी तिने मला धप्पा दिला. मला लाल झाली माझी. कुठं दिला तुला दाखवायला ते मग पाणी मागे. हा. तुला हॅपी रंगपंचमी बिलेटेड. तुला पण बिलेटेड हॅपी रंगपंचमी. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हा, ते नवीन येत आहे. हॅपी गुढीपाडवा. वो क्यों है वो पूछ. तुम्ही का आले? रांगोळी बघायला मी पण आलो होतो पण मला सगळं माखून ठेवलं. हो का हा मला घेऊन जाईल मग अजून मजा येईल. हा तू जेवतोस का पहिले? मग ठीक आहे. हो, देवाने मला एवढं मोठं तोंड दिलं. हा आला मग झाड. बहुत मार खाएगा बर काय. आहे ना उसको मुझ पर. बहुत मारेगा वो. ए, जेवण झालं का रे? कसे वाटतं? तुलाच विचारता येते. माझी मम्मी आहे याच्यात नीलम पंडित, ती रांगोळीत आहे. सो मी तिची रांगोळी तिने कशी काढली ते बघायला आले होते आणि बाकीच्या पण रांगोळ्या कशा आहेत मी त्या बघायला आले होते. ओके. तू नाही काढली? नाही मी नाही काढली, माझ्या मम्मीने काढली. का गं? मला नाही एवढी जमत असं ते, पण मी पेंटिंग वगैरे काढते. अरे वा, म्हणजे आर्टिस्ट आहे. हो मी आहे. बरं ह्या माकडाचं फोटो पेंटिंग मध्ये करून देता का मला एक? मी खूप छान दिसतो. हा, म्हणजे होऊन जाऊ द्या. मम्मी पण चालेल. आर्टिस्ट, मुलगी पण आर्टिस्ट. हो. तुम्ही काय करता हो? माझा फ्लॉवर डेकोरेशनचा बिझनेस. अरे जबरदस्त, अख्खी फॅमिली आर्टिस्ट. मस्त रे. छान छान. फॅमिली. येस येस. मग तू ती रांगोळी बघितली काय? रांगोळी छान आहे, मस्त काढली आहे. ओके. सगळ्यांनी खूप छान काढली. पोर्ट्रेट वगैरे रांगोळी पण काढलेली आहे. सगळी खूप छान आहे काढली. एकदम असं म्हणतो ना डिटेलिंग. हा, detailing. सगळं दिसून येते. हो खरंच सगळं आहे त्याच्यामध्ये. एकदम सुंदर काढले आहे, डिटेलिंग वगैरे सगळं. हे बघा, ही आर्टिस्टची पहचान आहे. सगळ्या गोष्टी माहिती दिलं. शिक काहीतरी मन. वगैरे सगळं कलर जे शेडिंग करतात ते पण बघितलं सुंदर. तुला शेडिंग सुद्धा माहितीये. हा, मला नाही. तर पम्या हा, धन्यवाद बोल, खूप इन्फॉर्मेशन दिलं तिने. खूप इन्फॉर्मेशन दिली. प्लस आंटी नाही, दीदी नाही, मम्मी त्यांनी पण खूप छान रांगोळी काढली आहे. हो मी पण बघितली. तुम्ही बघितली का माझी मम्मी रांगोळी काढली होती, बघितली. पोर्ट्रेट काढली. आणि मी रांगोळी हातात दिली हा. आणि ती मी खाल्ली. अरे यार, इथंच माझं तोंड इथं काळं झालंय. तेच मला दिसलं, मला वाटलंच ते. मी म्हटलं विचारावं, पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे असं काय ते. ठीक आहे. आपण उद्या येऊ. उद्या हो, भेटू. नक्कीच. उद्या हो, ते नक्कीच. प्रत्यक्ष आहे ना हा हा ते चालेल. तलवारी घालव. अच्छा. उद्या बघू आपण. चालेल, नक्की भेटू. Okay. चलो थँक्यू दीदी. थँक्यू सो मच. थँक्यू. High five दे. नमस्कार. तुम्हाला कशी वाटली रांगोळी? अप्रतिम सुंदर. मला पण एकदम अशी मला मनात भरण्यासारखी एकदम तशी खूप मोठी आहे ना. एक नंबर. इतकी मेहनत. किती तास झाले रे? 7 ते 11 किती झाले? 4 तास 4 तास लागोपाठ ते लेडीज सगळे रांगोळी काढत आहेत. अजून पण चालू आहे. अजून पण चालू आहे. हो पण चालू आहे. तुम्हाला काय वाटतं? किती वेळ लागला अजून? अजून 1 ते 1.5 तास लागेल. एक ते दीड तास. मग आता फायनल कधी बघायचा मी? सकाळी? नाही थांबूयात की. मस्त ना एकदम. ते एवढे सगळे मेहनत घेतात. नाव काय? तुम्ही पण थांबा, मी पण थांबतो. मी आथरून आणलेलो हो. हा काही नाही. आता पम्याचा कॉपी आहे. मी आलो जेव्हा यांची स्टार्टिंग झाली होती ना तेव्हापासून आलेलो. आता हे जेव्हा एंड होईल तेव्हाच मी घरी जाईल. ठीक आहे. वा बस. अरे मस्त. पम्या 11 बज गए यार. नहीं 12 बज गए मेरे. 1.5 घंटा और बोल रहे हैं. मुझसे नहीं होगा. काफी वीडियोस बन चुके हैं. क्या क्या रंगोली, इतनी सुंदर सा रंगोली बना है. कितना बड़ा रंगोली बन गया है तो चले घर पे. हाँ
चलेगा चलेगा, चलो घर तो ये वीडियो को यही खत्म करते हैं। जरूर लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिएगा हमारे चैनल को। तब तक के लिए कल मिलते हैं, काय के लिए? वो नहीं क्या तलवार वाला, क्या बोलते उसको? तो कल मिलते हैं। ठीक है, फिर कल मिलते हैं। तो ये वीडियो को यही खत्म करते हैं, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय।